श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. जेव्हा जीवनात अंधार दाटून येतो, जेव्हा मन खूप थकलेलं असतं, जेव्हा कोणीच आपल्याला समजावून घेत नाही, तेव्हा एक शक्ती आपल्या पाठीशी नेहमी उभी असते, ती म्हणजे गुरुकृपा. नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवासात. आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्राचा पहिला अध्याय, मंगलाचरण. हा अध्याय म्हणजे फक्त शब्द नाहीत, ही एक सुरुवात आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. आपण प्रत्येक शुभकार्याची सुरुवात कशाने करतो? देवाच्या नावानेच ना. यालाच तर म्हणतात मंगलाचरण. मंगल म्हणजे शुभ आणि आचरण म्हणजे सुरुवात. म्हणजेच प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात देवाच्या स्मरणाने करणं. कारण आपण कितीही मोठे असलो तरी आपल्यापेक्षा मोठी एक शक्ती आहे जी सगळं नियंत्रित करते. तर भाग 2 मध्ये गणपती स्मरण. पहिल्या अध्यायात सर्वप्रथम श्री गणेशाचं स्मरण केलं जातं. का केलं जातं? तर गणपती म्हणजे विघ्नहर्ता. आपल्या आयुष्यात किती अडथळे येतात, कधी कामात, कधी नात्यांमध्ये, कधी मनात, आणि हे सगळं अडथळे दूर करण्याची ताकद फक्त गणपतीमध्ये आहे. म्हणूनच आपण म्हणतो श्री गणेशाय नमः. त्यानंतर सरस्वती माता. यानंतर येतं सरस्वती मातेचं स्मरण. सरस्वती म्हणजेच ज्ञान. जीवनात पैसा असू शकतो, पण जर ज्ञान नसेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. म्हणूनच सरस्वती मातेला विनंती केली जाते की मला योग्य बुद्धी दे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, गुरूंचं स्थान. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. कल्पना करा, तुम्ही एका अंधाऱ्या जंगलात हरवलात आणि कोणताही मार्ग नाही, आणि अचानक एक व्यक्ती येते, तुमचा हात धरते आणि तुम्हाला योग्य रस्ता दाखवते. तोच तर गुरु. गुरु नसतील तर आपलं जीवन दिशाहीन होईल. गुरूंचा महिमा. तर गुरूंचा महिमा हा शब्दात सांगता येत नाही. देव रागवला तर गुरु वाचवू शकतात, पण जर गुरु रागवले तर देवही वाचवू शकत नाही. म्हणूनच गुरूंचा आदर, गुरूंची सेवा आणि गुरूंवर विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच या अध्यायामध्ये गुरूंचा महिमा देखील सांगितला गेला आहे. श्रद्धा आणि विश्वास. तर या अध्यायामध्ये खरा अर्थ काय? ह्या अध्यायाचा खरा अर्थ एका शब्दात सांगायचा झाला तर विश्वास. तुमच्याकडे पैसा नसला तरी चालेल, पण विश्वास असायला हवा. कारण जिथे विश्वास असतो तिथेच तर चमत्कार घडतो. स्वामींचं कनेक्शन. आता या अध्यायामध्ये पुढे स्वामींचं कनेक्शन सांगितलेलं आहे. जसं की आपण जर श्री स्वामी समर्थ यांच्यावरती विश्वास ठेवला तर ते स्वतः म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही, हा एक अनुभव आहे. मित्रांनो, गुरुचरित्राचा पहिला अध्याय आपल्याला काय शिकवतो की सुरुवात देवाने करा. देवाच्या नामस्मरणाने सुरुवात करा. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर प्रथम आपण गणेशाचं वंदन करून नंतरच त्या गोष्टीची सुरुवात करायची आहे. त्यानंतर गुरूंवर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायात. तोपर्यंत स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. आणि जर व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.